आता हे आपण लास्ट टाइम जे बघितलं रिव्हर्स चार्जमध्ये 9-3 आणि 9-4 यातला फरक कळला. 9-3चा रिव्हर्स चार्ज कोणा करताय आणि 9-4चा कोणा करताय, यातला फरक क्लिअर झाला की नाही झाला. पण हा मी चार्ट दिलाय खाली, तो का दिलाय लक्षात घ्या. 9-4चा जो रिव्हर्स चार्ज आहे हा फक्त प्रमोटर बिल्डर करताच आहे. जर रजिस्टर पर्सन प्रमोटर किंवा बिल्डर नसेल तर त्यांच्यावरती 9-4 ॲप्लिकेबल होणारच नाही. 9-4चा विषय केव्हा येतो, ज्या वेळेस हे त्यांनी 3 जे नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे 2019 पासून काय केलं, कायदा बदलला रिअल इस्टेटसाठी आणि त्यामध्ये जी राहण्याची घरं आहेत ती स्वस्त व्हावी या उद्देशातनं नवीन कायदा लागू केला GSTचा. आणि याच्यामध्ये 1% आणि 5% अशा प्रकारे GST त्यांनी कलेक्ट करायचा आणि ITC मात्र यांना मिळणार नाही बिल्डरला, अशा प्रकारे तरतूद केली. कुठे बिल्डर किंवा प्रमोटरसाठी. आणि त्यातून ज्यावेळेस ते 1% किंवा 5% जेव्हा कलेक्ट करतील त्यावेळेस मग 9-4 जो आहे त्यात त्यांनी असं सांगितलं की बिल्डर प्रमोटरनी कॅपिटल गुड्स जे घेतील हे संपूर्ण कॅपिटल गुड्स हे रजिस्टर पर्सनकडूनच घेतले पाहिजे. आणि जर ते परचेस केले अनरजिस्टर्ड परचेस करणार, अनरजिस्टर्ड सप्लायर करणार. ओके, URD पाहिजे होते, URD. हां, अनरजिस्टर्ड डीलरकडनं त्यांनी परचेस केलं. हां, त्यांनी जर परचेस केलं अनरजिस्टर्ड डीलरकडनं तर मग त्यांना RCM ॲप्लिकेबल होईल. ज्या रेटचे गुड्स असतील 12, 18, 28 जे परचेस केले कॅपिटल गुड्स तेवढा रेट पे करायला लागेल RCM. आता जर तुम्ही डिटेलमध्ये ही परत प्रोव्हिजन वाचाल तो कधी पे करायचा, ते कशा प्रकारे काढायचा. आता कसं असतं, काम चालू असतं, बिल्डरचं काम चालू असतं, मग वर्षभरामध्ये त्यांनी हा सगळा हिशोब त्यांना करायला सांगितलं. त्या सगळा हिशोब झाला का तुम्ही जूनपर्यंत, म्हणजे वर्ष संपलं का जूनपर्यंत हिशोब करा की जे फायनान्शियल इयर संपलं आहे त्याच्यामध्ये असा किती परचेस झाला आहे. तर ज्यावेळेस जो परचेस झाला आहे, सिमेंट 100% परचेस केलं पाहिजे रजिस्टर पर्सनकडनं. सिमेंटचा 28% रेट आहे, त्यामुळे जेवढं परचेस केलं आहे अनरजिस्टर्ड डीलरकडनं तेवढ्यावरती काय होईल, RCM ॲप्लिकेबल होईल. आणि बाकी जे इतर इनपुट सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये परत कसं असतं की इतर इनपुट सर्व्हिसेसमध्ये मग TDR, FSI, लॉंग टर्म लीज, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस बरंच काय वापरलेलं असतं. हे सगळे जे इनपुट सर्व्हिसेस जेवढ्या असतील त्या सगळ्या टोटल दिले त्या घ्यायच्या, त्यातनं ह्या वजा करायच्या. हे जे सिमेंटला वेगळा दिलं त्यांनी आणि हे इतर काय सर्व्हिसेस दिल्यात त्यांनी किंवा हे गुड्स दिलेत इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल हे वजा करायचे. आणि जी अमाऊंट येईल त्याच्या पर्सेंटेज काढायचे की 80% रजिस्टरकडनं असतील तर कुठलाही RCM लागणार नाही. जर ग्रेटर दॅन 20% जर का असं लक्षात आलं की परचेस केले अनरजिस्टर्ड परचेस पर्सनकडनं तर मग त्याच्यावरती RCM लागू होईल. आणि हा सगळा टॅक्स इयर संपला फायनान्शियल इयर, तर नेक्स्ट मग हे सगळा हिशोब करून जूनपर्यंत पे करण्याबद्दल त्या पुढच्या नोटिफिकेशनमध्ये सगळं दिलेलं आहे. कळलं एवढं. आणि 9-3 मध्ये काय होतं की नोटिफाय करतील गुड सर्व्हिसेस, जे गुड सर्व्हिस नोटिफाय होतील सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस त्याच्यावरती सप्लायर रजिस्टर असो अगर नसो सप्लायर टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. जर तिकडे दिले की रिसिपियंटनीच टॅक्स द्यायचा आहे तर रिसिपियंटनीच टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा ज्या गुड सर्व्हिस परचेस केले त्याच्यावरती. इन्व्हर्ट सप्लाय जो घेतला आहे त्याच्यावरती रिसिपियंटनीच टॅक्स द्यायचा. जर तिकडे दिलं असेल असं की सप्लायर फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करू शकतो असा ऑप्शन दिला असेल तर मग फॉरवर्ड चार्ज लागू शकतो. अशी एखादी एंट्री आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटने ऑप्शन दिला आहे की जर सप्लायर
रजिस्टर असेल तर मग रिसिपियंटने टॅक्स देण्याची गरज नाही. सप्लायर रिसिपियंटकडून मग तिकडे फॉरवर्ड चार्ज लागू होऊ शकतो. पण जर सप्लायर रजिस्ट्रेशन घेत नसेल मग रिसिपियंटवर टॅक्स लागेल. त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या ट्रान्झॅक्शनमध्ये कुठल्या एंट्रीमध्ये काय दिलं आहे याप्रमाणे ती तरतूद लागू होईल, फॉरवर्ड चार्ज किंवा रिव्हर्स चार्ज. आता हे पहिल्या जुन्या लॉमध्ये पण हे होतं, म्हणजे जीएसटी येण्यापूर्वी पण फॉरवर्ड चार्ज रिव्हर्स चार्ज हे होतं. त्यावेळेस ECUचा कन्सेप्ट नव्हता, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरचा कन्सेप्ट नव्हता. आता गुड्स जर परचेस केले तर गुड्सची वेगळी तरतूद आहे. पण सर्व्हिस करता काय केलं त्यांनी, पहिले लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय की जी सप्लाय गुड सर्व्हिस आहे हे ओव्हर डिजिटल नेटवर्क सेल परचेस होतं. बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये कन्झ्युमर आणि एक अशा प्रकारची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये सप्लायर आणि बायर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एकमेकांना गुड्स सेल किंवा परचेस करतात. बाईंग आणि सेलिंग जे आहे हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होतं. आता तो जो प्लॅटफॉर्म आहे तो जो बनवतो तो कोण आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. एनी पर्सन हू ओन्स, ऑपरेट और मॅनेजेस डिजिटल और इलेक्ट्रॉनिक फॅसिलिटी और प्लॅटफॉर्म फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, शॉपक्लूज आहे, स्नॅपडील आहे. हे काय करतात, त्यांच्याकडे जो सेलर रजिस्ट्रेशन घेईल त्याचे प्रॉडक्ट त्यांच्या वेबसाईटला तिकडे ते डिस्प्ले करतात आणि तिकडनं कन्झ्युमर ते प्रॉडक्ट परचेस करायला ज्यावेळेस बुकिंग करेल त्यावेळेस त्याचं पेमेंट येईल. ते पेमेंट त्यांच्याकडे जातं आणि त्यांच्याकडे पेमेंट गेल्यानंतर मग गुड सर्व्हिस डिलिव्हर झाल्यानंतर ते सप्लायरला पेमेंट देतात. आता या केसमध्ये 9(5) मध्ये काय केलं की इकडे सर्व्हिसेस आहेत, सर्व्हिसेस नोटिफाय केल्या. नोटिफाय कॅटेगरीज ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. या सर्व्हिस ज्या आहेत या सर्व्हिस जर नोटिफाईड सर्व्हिसेस जर ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू दिल्या गेल्या, ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू दिला गेला तर असं मानलं जाईल की तो ई कॉमर्स ऑपरेटर जो आहे तोच सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. डीम सर्व्हिस प्रोव्हायडर त्यालाच मानलं जाईल. आता जसं आपण बघतो ओला किंवा उबेर आहे यांच्या थ्रू लोक बुकिंग करतात कारसाठी आणि मग ड्रायव्हरला कळतं किंवा कोणतरी आपल्याला बोलत आहे ज्याला कुठे जायचं आहे. हे या ॲप थ्रू हा डीम सप्लायर कोण असेल इकडे, तो ओला किंवा उबेर जे आहे, ओला किंवा उबर जो आहे तो कोण असेल, डीम सप्लायर असेल. आता जर का मी इथे 500 रुपये मी समजा एक गाडी बुक केली आणि 500 रुपये पे करतो तर याच्यामध्ये GST इन्क्लूड आहे. तो पे करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर डीम सप्लायर जो आहे त्याची आहे किंवा ओला किंवा उबरची. अशा यांनी 4 सर्व्हिसेस नोटिफाय केल्या आत्तापर्यंत, 4च केल्या. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, सर्व्हिसेस बाय ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर बाय रेडिओ टॅक्सी, मोटर कॅब, मॅक्सी क्लॅब, मोटरसायकल, ओमनी बस और एनी अदर मोटर व्हेकल. या जर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू बुक केल्या गेल्या ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर करता तर याचा आता इथे तुम्ही बघा की हा जो व्यक्ती आहे हा रजिस्टर असो अगर नसो, एखादी टुरिस्ट कंपनी आहे त्यांनी ते GST रजिस्टर असतील त्यांच्याकडे 20-25 गाड्या आहेत आणि त्यांच्या 25 गाड्या कायमच मागणी नसल्यामुळे चालत नसतील तर 4-5 गाड्या आपण काय करू देऊ, ओला किंवा उबर थ्रू आपण सर्व्हिस देऊ. म्हणून त्यांनी आज काय केलं, बुकिंग केलं की आमची गाडी आम्हाला तुमच्या माध्यमातून काय करायची आहे, सर्व्हिस द्यायची. आता इकडे यांच्याकडे या कंपनीकडे जो व्यक्ती हा सप्लायर ॲक्च्युअली जी गाडी आहे तो रजिस्ट्रेशन घेतलेला असो किंवा नसो, जबाबदारी कोणाची राहील, जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे त्याचीच राहील. त्याच्याच कडनं गव्हर्नमेंटला पेमेंट जाईल GSTचं. क्लिअर आहे एवढं.
ह्या एंट्री करता असं आहे. दुसरी एक एंट्री आहे अकोमोडेशन सर्व्हिस. तर समजा जसं तुमचं एखादा कार्यक्रम आहे, कोणाची बर्थडे पार्टी आहे, ठरवलं गोव्याला जायचं, कॉलेजचं आपलं वर्ष संपलं, कोणाला वाटतं आपण तिथे फिरायला जाऊ, असं हॉटेल बुकिंग केलं. हॉटेल बुकिंग केलं, कुठला इव्हेंट आहे, 31 डिसेंबर वगैरे आहे, अशा कामाकरता जर का राहण्याची आपल्याला व्यवस्था करायची असेल तर कुठल्यातरी हॉटेलला करतो. म्हणजे ज्याला हॉटेल नाव आहे, किंवा इन, गेस्ट हाऊस, क्लब, कॅम्पसाईट, असं कमर्शियल प्लेस मीन फॉर रेसिडेन्शियल किंवा लॉजिंग पर्पज, राहण्याकरता अशी जागा आहे. ती जर एखादा ॲप थ्रू, वेबसाईट थ्रू बुक केली, जी ॲप किंवा वेबसाईट ई कॉमर्स ऑपरेटरने बनवलं, त्याच्या थ्रू बुक केलं, जे पेमेंट आहे ते पेमेंट मी केलं, त्याच्यावर ॲप्लिकेबल GST आहे तो कोणी द्यायचा. ह्या एंट्रीमध्ये असं आहे की जर ते हॉटेल रजिस्टर असेल तर हॉटेल देईल, आणि हॉटेल जर अनरजिस्टर असेल तर मग ई कॉमर्स ऑपरेटर देईल. लक्षात. इथे काय दिलंय, एक्सेप्ट वेअर द पर्सन सप्लाइंग सच सर्व्हिसेस थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 22(1) ऑफ द सेड CGST. पहिल्या एंट्रीमध्ये काय होतं, पॅसेंजर ट्रान्सपोर्टमध्ये ई कॉमर्स ऑपरेटरच GST पे करेल. पण दुसऱ्या केसमध्ये अकोमोडेशन सर्व्हिसमध्ये असं नाही आहे. अकोमोडेशन सर्व्हिसमध्ये असं आहे की जर ई कॉमर्स ऑपरेटर टॅक्स तेव्हाच जमा करेल ज्यावेळेस ते हॉटेल, गेस्ट हाऊस हे जर रजिस्टर असेल तरच ई कॉमर्स ऑपरेटर काय करेल, टॅक्स जमा करेल. पण जर ॲज पर 22(1) म्हणजे काय झालं, ॲग्रिगेट टर्न एक्सिड झाला असेल तर ते हॉटेल लायबल आहे ना. मग या केसमध्ये हॉटेल रजिस्टर असेल तर हॉटेल त्या लॉजिंग पर्पज जी जागा आहे, रेसिडेन्शियल पर्पज जी जागा आहे, ज्याला तुम्ही हॉटेल म्हणा, इन म्हणा, गेस्ट हाऊस म्हणा, क्लब म्हणा, कॅम्पसाईट म्हणा, किंवा अदर कुठली कमर्शियल प्लेस आहे तिकडे ती मूल्य देऊन राहण्याची व्यवस्था केली जाते. दोन एंट्री काय. तिसरी एंट्री बघा काय, सर्व्हिसेस बाय हाऊसकीपिंग, प्लंबिंग, कार्पेंटरिंग. आता याच्यामध्ये बरेच लोक असे कुठे दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात महानगरामध्ये, तेव्हा त्यांना असं आपण प्लंबर पाहिजे, कार्पेंटर पाहिजे, तर कुठेतरी ॲपमधनं वेबसाईटवरती आपण बुकिंग करतो, आणि मग ते विचारतात कॉलवरती की तुम्हाला कुठले काय सर्व्हिस पाहिजे, कुठे पाहिजे. मग त्या ॲड्रेसवर जाऊन ते काय करतात, सप्लाय करतात. आता याचा GST कोण पे करेल, ई कॉमर्स ऑपरेटर पे करेल का मग ॲक्च्युअल जो. आणि समजा तुम्ही एखादे कॉन्ट्रॅक्टर आहात, तुमच्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट चालू, तुमच्याकडे 10-12 माणसं कामाला आहेत, बरोबर आहे. मग जे तुम्हाला कळलं की लोक असं वेबसाईट थ्रू किंवा ॲप थ्रू जर का आपण नोंदणी केली तर आपल्याला बिझनेस मिळू शकतो. 1-2 तास गेला, 200-500 रुपये मिळाले का, काय एक्स्ट्रा कमाई होईल. एखादा माणूस बसलेला आहे ते कमाई होईल. तुम्ही बुकिंग घेतलास, एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे 20-25 लोक कामाला असतील आणि त्याच्याकडे अशा प्रकारे प्लंबर, कार्पेंटर वगैरे कामाला असतील, तर ते लोक काय करतात, अशा प्रकारे ई कॉमर्स ऑपरेटरकडे आपली नोंदणी करतात, आणि मग त्यांना ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू बिझनेस मिळतो. आता जर तुम्ही मोठे कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुम्ही सेक्शन 22(1) असाल तर तुम्ही टॅक्स द्याल. अदरवाईज छोटे मोठे जे कार्पेंटर आहेत किंवा प्लंबर आहेत त्यांनी जर आपली नोंदणी केली असेल ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू तर ते अनरजिस्टर्ड पर्सन असतील. त्यावेळेस जबाबदारी कोणाची राहील, टॅक्स भरण्याची, GST भरण्याची, तर ई कॉमर्स ऑपरेटरची राहील. कळलं, एवढा क्लिअर आहे. म्हणजे इथे गव्हर्नमेंटचा उद्देश काय, जे अनरजिस्टर्ड पर्सन असतील, जसे प्लंबर किंवा कार्पेंटर आहे, यांची सर्व्हिस जशी लोकांनी घेतली जाईल तर त्यांना त्या छोट्या अमाऊंटवरती पण टॅक्स मिळेल, आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे महानगरामध्ये सर्व्हिस घेतली जाते. म्हणून ती हाऊसकीपिंग सर्व्हिस त्यांनी त्यामध्ये आणली. आणि वेगवेगळ्या वेबसाईटला काय करतात, अशा प्रकारे छोट्या मोठ्या कार्पेंटरला कॉन्टॅक्ट करतात की आमच्याकडे नोंदणी करा, तुम्हाला आम्ही कॉल देऊ, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तो कॉल रिसिव्ह करा, सर्व्हिस द्या, अदरवाईज सोडून द्या, दुसऱ्या माणसाला पाठवा आम्ही. तुम्ही मोकळे आलं तर काम करा, मोकळे नसाल दुसऱ्या माणसाला आम्ही, जो मोकळा असेल त्याला काम मिळेल, त्यांनाही काम मिळतं आणि गव्हर्नमेंटला पण टॅक्स मिळतो आणि ई कॉमर्स ऑपरेटरला पण आपलं कमिशन मिळतं. बरोबर आहे. रेस्टॉरंट सर्व्हिसेस, क्लाउड किचन. आता क्लाउड किचन काय असतं,
ॲप वगैरे येतं, त्यामध्ये मला समजा काय खाण्याकरता काय फूड आयटम मला मागवायचे असतील तर मला वेगवेगळे त्यामध्ये अशी हॉटेल्स एरियामधली दिसतात, मी मागवू शकतो. हे माझ्याकडे शहरामध्ये किती हॉटेल्स आहेत, सगळ्यांचे माझ्याकडे फोन नंबर नसतील, पण त्या ॲपमध्ये काय मिळतं मला, एक 10, 12, 20, 25. आणि काही लोकांचं असं आहे की ज्यांचं असं मोठं हॉटेल नाही आहे, ते पण त्यांच्या घरातनं असा प्रकारचा बिझनेस करतात. नाव असं त्यांचा मेनू असतो. एखाद्याला वाटलं अरे काहीतरी वेगळा ट्राय करू आपण, व्हेज नॉनव्हेज कुठले वेगवेगळ्या प्रकारचे जे आयटम मिळतात हॉटेलमध्ये, ते कुठल्याही प्रकारचे हॉटेल असे त्या ॲपमध्ये मला दिसतात. आता जर एखादा व्यक्ती घरात ऑपरेट करत असेल तर त्याची कॉस्ट पण कॉम्पिटेटिव्ह असते, कमर्शियल हॉटेलपेक्षा कमी असते, पण लोक मागवतात, त्यांना आवडलं का परत परत मागवतात. त्यामुळे हा पण बिझनेस काय झाला, जास्त वापरायला यायला लागला, लोक याचा वापर करायला लागले. म्हणून ही सर्व्हिस पहिल्यांदा ॲप नव्हती, ही नंतर त्यांनी आणली. ही 18/11/2021 पासनं 1 जानेवारी, इफेक्टिव्ह फ्रॉम 1 जानेवारी या डेटपासनं काय झालं, ही सर्व्हिस नोटिफिकेशन आलं 18/11ला आणि 1 जानेवारीपासून हे लागू झालं 2022. आता ह्याच्यामध्ये काय होतं की छोटं हॉटेल, मोठं हॉटेल, घरातनं अशा प्रकारचा बिझनेस करणारे लोक सगळ्यांना बिझनेस मिळतो. पण जीएसटी जमा कसा करायचा या केसमध्ये. आता एखादं मोठं हॉटेल आहे, त्यांनी फूड आयटम बनवला, तो जसं झोमॅटो आहे यांच्या थ्रू काय होतं, सप्लाय होतं. झोमॅटोने ॲप बनवलं, त्यांच्या ॲप थ्रू काय होतं, लोक ऑर्डर करतात. झोमॅटो स्वतः काही बनवत नाही. लक्षात घ्या, ई कॉमर्स ऑपरेटर जो असतो त्याचा स्वतः तो बाईंग सेलिंग काही करत नाही, बायर आणि सेलरला मिळवण्याचं काम तो करतो. तसा हा जो झोमॅटो आहे हा काय करतो, यांच्याकडे ॲपवरनं ऑर्डर जातो, ऑर्डर गेल्यानंतर ऑर्डर जशी मिळते, ज्या हॉटेलची ऑर्डर असेल तिकडे ते पाठवतात की बा आम्हाला अशी अशी ऑर्डर आहे, ते वस्तू बनवून देतात आणि डिलिव्हरी जी आहे ते झोमॅटो करतात. आता ज्यावेळी ते डिलिव्हरी करतात, ते फूड आयटम डिलिव्हर करतात, कस्टमर पेमेंट करतो, झोमॅटोला मिळतं. इथे जीएसटी भरण्याची जबाबदारी कोणाची, जे हॉटेल आहे ते रजिस्टर जरी असलं तरी ते झोमॅटोकडनं कुठल्याही प्रकारचा चार्ज घेत नाही. आणि गव्हर्नमेंटला जीएसटी भरण्याची जबाबदारी ही झोमॅटोचीच राहील, अशा प्रकारे तरतूद केलेली. त्याच्यामुळे काय झालं मला दाखवतो. त्याचं रिपोर्टिंग कसं करायचं वेबसाईटला, जीएसटी पोर्टलला याचं रिपोर्टिंग कसं करणार. आता हॉटेलला 5% जीएसटी आहे. जो टॅक्सेबल सप्लाय ते करतात तो इकडे दाखवायचा त्यांना 4A मध्ये, आणि B2C आहे ते इकडे येईल 5% इकडे दाखवते. आता याच्यामध्ये बघा, सप्लाईज मेड थ्रू ECU आहे, हे कॉलम पहिले नव्हते. सप्लाईज अंडर सेक्शन 9(5) आहे, दिसतं इकडे सप्लाईज अंडर सेक्शन 9(5). किती अमाऊंट आहे ते ॲड रेकॉर्ड केलं इथे बघा, सप्लायर जीएसटी आहे, रिसिपियंट जीएसटी आहे, हे कॉलम आला. आता हे कॉलम सप्लाईज मेड थ्रू ECU, जीएसटी ऑफ ई कॉमर्स ऑपरेटर. आता जर माझं हॉटेल आहे तर मी इकडे दाखवेन की मी कोणा थ्रू किती माल विकला, नेट व्हॅल्यू. तर हा जो टॅक्स आहे हा टॅक्स
कोणी जमा करायचं आहे? ECOनी जमा करायचं. म्हणजे माझ्याकडनं कुठल्या ECOला मी किती सप्लाय केला याचं रिपोर्टिंग गव्हर्नमेंटला इकडून जातं. हे 2 कॉलम नव्हते पहिले, हे 2 कॉलम अगोदर नव्हते. त्यावेळेस फक्त एवढंच काम होतं की जो सप्लाय ECOला केला आहे तो या नील डेटमध्ये टाकून द्या. पण तो किती सप्लाय झाला ECOला हे कळत नव्हतं. म्हणजे याचा अंदाज लागायचा की बाबा इथे जे टाकलंय हे ई-कॉमर्स ऑपरेटरला असेल की नसेल. पण जर त्या हॉटेलमध्ये असे काही गुड्स विकले जात असतील जे एक्झाम्प्ट असतील तर ते पण ते यात दाखवत असतील. आणि ECOचे पण जो सप्लाय सर्व्हिस दिली ECO थ्रू ते पण त्यात दाखवतील. हॉटेलची एखादी अशी सर्व्हिस आहे की जी एक्झाम्प्ट आहे ती यात येणार आहे, प्लस ECO सर्व्हिस पण यात येणार आहे. हॉटेलचे गुड्स विकत असतील ते पण याच्यामध्ये येतील. बरोबर आहे ना? आता जेव्हा याचा टॅक्स पे करायचा आहे, हे आत्ता ॲडिशन झालं 14 आणि 15 अलीकडे. आणि सेबीमध्ये टॅक्स कसा दाखवायला सांगितला गेला ते सांगतो. हे दिसते 3.1.1. हे पूर्वीपासून नव्हतं फॉर्मॅटमध्ये. हे पण 9.5 दाखवतं, सेक्शन 9.5. इथे बघा हे 2 आहे. मी कोण आहे? मी हॉटेल आहे का मी ECO आहे? त्याप्रमाणे एक चूज करायचं. टॅक्सेबल सप्लाईज ऑन विच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर पे टॅक्स अंडर सेक्शन 9.5 टू बी फर्निश्ड बाय इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आणि खाली टॅक्सेबल सप्लाईज मेड बाय रजिस्टर्ड पर्सन थ्रू ई-कॉमर्स. इथे बघा टॅक्सचा कॉलम नाही. इथे फक्त अमाऊंट टाकायची, किती अमाऊंट आहे. जो एक्झाम सप्लाय करतोय तो मी दाखवणार कुठे? इकडे दाखवणार 3.1 मध्ये की एकूण माझा टॅक्सेबल सप्लाय किती, ती अमाऊंट इकडे येईल. आणि एक्झाम नील रेटमध्ये इकडे दाखवेल. आता ह्याच्यामधला ई-कॉमर्स ऑपरेटरचा किती आहे तो आकडा या इथे दाखवायचा. लक्षात 3.1 तुम्हाला क्लिअर झाला की नाही झाला? 3.1 मध्ये आपण काय दाखवतो की आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज अदर दॅन झिरो रेटेड, नील रेट आणि एक्झाम्प्टेड याच्यावर टॅक्स आहे. राज्याबाहेर किती केला आहे इकडे येईल, राज्यामधला इकडे येईल. CGST हा टॅक्सेबल आहे. B2B B2C दोन्ही मिळून येणार आहे. सेक्शन 1ला आपण 2 वेगवेगळे दाखवतो B2B आणि B2C. पण इथे जेव्हा जेव्हा येईल तेव्हा एकत्र येईल. सेजला सप्लाय केला आहे किंवा देशाबाहेर गेले गुड्स सर्व्हिसेस तर ते इकडे येतील. जेव्हा सप्लाईज म्हटलं शब्द इकडे तर गुड सर्व्हिस दोन्ही. फक्त टॅक्सेबल सप्लाय गुड्स म्हणत तर गुड्स म्हणतील, टॅक्सेबल सप्लाय सर्व्हिस सप्लाईज म्हटलं का त्यात दोन्ही येणार, गुड सर्व्हिस दोन्ही. अदर आउटवर्ड सप्लाईज नील रेटेड एक्झाम्प्टेड इथे आलं. आणि हे रिव्हर्स चार्ज म्हणजे काय परचेस केलं आहे ज्यावरती टॅक्स द्यायचा आहे ते इकडे येईल भरायला. आणि नॉन GST. आता ह्याच्यामधलेच हॉटेल काय करेल की 9.5 थ्रू जे सप्लाय केला आहे जो एक्झाम्प्ट आहे तो इकडे दाखवला. तर ह्याला याच प्रकारे त्यांचं GST 1ला कॉलम नव्हते म्हणून ते 2 कॉलम ॲड केले. तसं इथे एक कॉलम कोणा करताय? हा ECO करताय. आणि हा ECO थ्रू जो सप्लाय करेल त्यांच्या करता. जर ECO सप्लाय करेल तो हा कॉलममध्ये दाखवेल व्हॅल्यू किती आहे, टॅक्स किती, हा त्यांना जमा करा. आणि इथे आहे इंटरस्टेट सप्लाईज. आता जी अमाऊंट इकडे दिलेली आहे त्याच्यामधलेच डिटेल ऑफ इनवर्ड सप्लाईज इथे बघा काय दिसतं. जे 3.1A मध्ये किंवा 3.1.11 मध्ये डिटेल ऑफ इंटरस्टेट सप्लाईज कुठले काय म्हटलंय? इंटरस्टेट सप्लाय विदिन द स्टेट नाही, स्टेटच्या बाहेर गेलेले मेड टू कोणाला? अनरजिस्टर्ड पर्सनला. कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आणि UI. मग इथे सिलेक्ट करायचं कुठल्या स्टेटमध्ये गेलो. हे बघा इकडे एक दिसतंय,
हे कोणाकरता आहे? सप्लाईज मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन, राज्याबाहेरच्या. राज्याबाहेरच्या आपण म्हटलं तर राज्य कुठलंही विचारेल, राज्य कुठलंही दिलं का पुढे मग इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि IGST किती हे एवढं येईल. आणखीन राज्य आहे तर मग आणखीन विचारेल ॲड करा. जितक्या राज्याबाहेर सप्लाय केलाय, कोणाला केलाय? अनरजिस्टर्ड पर्सनला, त्याच्या एंट्रीज इथे जातील. कळलं? आणि दुसरं इकडे सप्लायज मेड टू कंपोजर टॅक्सेबल पर्सन, इकडे अमाऊंट जाईल. इथे पण याच प्रकारे स्टेट वाईज, दुसऱ्या स्टेटमधला सेम स्टेट नाही. आणि तिसरं इकडे विवाहाने होल्डरला किती सप्लाय केला, कुठल्या स्टेटमध्ये केला, त्याची व्हॅल्यू आणि IGST. ॲक्च्युली हे आपण इथे डिक्लेअर केलंच आहे, इथे टाकलेच आहे. त्याच्यामधली किती व्हॅल्यू राज्याबाहेरची आहे ती तिकडे जाते. सेल विषयी म्हणजे आउटवर्ड सप्लाय विषयी हे 3.1, 3.1.1 आणि 3.2 येतात. आणि हे आता पुढे जे येईल हे इलिजिबल ITC, हे इनवर्ड सप्लायज आहे. हे पण हे दोन्ही काय परचेस केलं, टॅक्सेबल आणि एक्झाम, त्याविषयी हे कळलं एवढं. चारी एंट्री काढल्या. जर सांगितलं असं की टॅक्सेबल सप्लाय हॉटेल करते, पण जर ते झोमॅटोला करत असतील तर त्यांच्याकरता झोमॅटो करता एकदम सप्लाय GST घेणार नाही. समजा मी एखादा ॲटम मागवला, तुमचा एक एक्झाम्पल घ्या पावभाजी, तर ती हॉटेलमध्ये मिळते 90 रुपयाला. ती झोमॅटो थ्रू मागवली तर त्याची किंमत 120 रुपये असते. हॉटेल माझ्याकडनं 90 रुपये प्लस GST घेतात आणि झोमॅटो माझ्याकडनं 120 रुपये इन्क्लुडिंग GST 120 माझ्यानं घेतात. मला हे मी बघितली एंट्री, तर मी बघितलं ॲपमध्ये काय व्हॅल्यू. मी हॉटेल चूज केलं, त्या हॉटेलला विचारलं, त्याच्या मेनूमध्ये 90 रुपये प्लस GST 5% हा चार्ज लागतो. आणि ह्यांच्याकडे इन्क्लुडिंग GST माझ्याकडे त्याने 120 रुपये मला पॉईंट दाखवली. आता ह्यामध्ये हॉटेल काय करेल? 90 रुपयांनी त्यांना दिली ती वस्तू, आणि मग ह्यांनी ठीक आहे 120 कॉस्ट लावली आहे, ती 105% समजली जाईल. त्यातले 100% किती वेगळे काढले आणि 5% झोमॅटोची जबाबदारी राहील की ते गव्हर्नमेंटकडे जमा करतील. असंच आहे ना. तुम्ही शर्ट घ्यायला जाता तर समजा 1000 रुपयाचा शर्ट आहे, तर GST वेगळा मागितला जात नाही. तुम्ही साडी घ्यायला जाता तर साडी 500 रुपये आहे. मोबाईल घ्यायला जाता, मोबाईल 4000 आहे, मोबाईल 40,000 आहे, ते इन्क्लुडिंग GSTच असतो. बिल बनवताना मग ते सांगतात टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आणि टॅक्स किती आहे. तुम्ही TV घ्यायला जाल, तुम्हाला ते वेगळी कॉस्ट सांगत नाही GSTची. TVची कॉस्ट काय? 40,000. 40,000 इन्क्लुडिंग GST असते. मग त्या GST 28% ह्या TVवरती अशा, तर मग ते बिलामध्ये दाखवतील की ॲक्च्युअल फायनल कॉस्ट जी आहे कस्टमरची ती किती आहे? 40,000. मग इन्क्लुडिंग GST काढला तर ती अमाऊंट 128%. मग 100% किती असा हिशोब करून टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स असं करून मग फायनल व्हॅल्यू 40,000 ते मला बिलावरती काढून दाखवतो. आता जी मोठी हॉटेल्स वगैरे आहेत, अशी हॉटेल्स आहेत की जिकडे राहण्याची पण व्यवस्था आहे, त्यांना म्हणतात स्पेसिफाईड प्रिमायसेस. प्रिमायसेस प्रोव्हाइडिंग हॉटेल अकोमोडेशन सर्व्हिस हॅव्हिंग डिक्लेअर टॅरिफ. जे मेनू असतो त्यावरती डिक्लेअर टॅरिफ ऑफ एनी युनिट ऑफ अकोमोडेशन अबोव 7,500 पर युनिट पर डे ऑर इक्विवलंट. 7,500 किंवा त्याहून जास्त भाडं असणारे जी हॉटेल्स आहेत, म्हणजे जिकडे ते असे फूड सप्लाय पण करतात आणि राहण्याची पण व्यवस्था असते, अशा हॉटेलमधून जर तुम्ही काय मागवलं तर मग तिकडे ही प्रोव्हिजन लागू होणार नाही. इथे काय म्हटलं? अदर दॅन द सप्लाईज सर्व्हिसेस सप्लाइड बाय रेस्टॉरंट इटिंग जॉईंट लोकेटेड ॲट स्पेसिफाईड प्रिमायसेस. म्हणजे या जिकडे राहण्याची जागाची व्यवस्था आहे आणि त्या जागेचं मूल्य पर डे पर युनिट 7,500 जास्त असेल, तिकडे ECO चार्ज लागू होत नाही, तिकडे ही प्रोव्हिजन लागणार नाही. बाकी सगळ्या हॉटेलला लागेल. कळलं? 4 एंट्री टोटली पुढे टाकलं बघा. अदर दॅन हे जे दिले सप्लाय ऑफ रेस्टॉरंट सर्व्हिस, हे जे ECO थ्रू असेल
तर ECO GST भरेल. पण जर स्पेसिफाईड प्रिमायसेस असेल तर ECO GST भरणार. मग ते हॉटेल फॉरवर्ड चार्जमध्ये GST घेणार, ते एकदम सप्लाय करणार नाही. एक गव्हर्नमेंटला फॉरवर्ड चार्जमध्ये GST मिळणार, दुसरं म्हणजे एक सप्लायरकडनं GST मिळणार, दुसरं रिसिपियंटकडनं गव्हर्नमेंटला GST मिळणार, आणि तिसरं ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू पण गव्हर्नमेंटला. अशा प्रकारे 4 सर्व्हिसेसवरती GST मिळू शकतो. हे 3 मार्ग आहेत जिकडनं गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा केला जातो. जमा करायचा विषय आला का जमा कुठे होतो? जमा होतो त्रिबीतनं. जमा त्रिबीतनं होतो. मग इकडे तो जमा केला जातो किंवा इकडे दाखवला जाईल. जर मी सप्लायर आहे, डायरेक्ट सप्लायर आहे किंवा मग डीम सप्लायर आहे, ती व्हॅल्यू इकडे येईल. आणि जर परचेसवर टॅक्स भरायचा मग डी मध्ये येईल. कळलं? जर मी परचेस केलाय ज्यावर सप्लायरचा अधिकार नाही आहे टॅक्स कलेक्ट करून डिपॉझिट करायचा, त्याला अधिकार पण नाही, जबाबदारी पण नाही आहे. जबाबदारी मी परचेस केला, माझीच जबाबदारी आहे की टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करा. तर डिक्लेअर कुठे करा? डिक्लेअर करा डीमध्ये, 3.1 मध्ये, की असा परचेस याच्यावरती टॅक्स मला द्यायचा आहे, त्याची अमाऊंट किती, IGST किती, CGST किती, AGST किती, हे मी ते डिक्लेअर करीन आणि त्याप्रमाणे ते मला भरावे लागतील. एवढं क्लिअर? इथे 4च एंट्री होत्या, इथे 4च एंट्री होत्या ह्या ई-कॉमर्स ऑपरेटरच्या. नोटिफाईड सर्व्हिसेस 4च होत्या. आता हा जो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे, provided that where electronic commerce operator does not have a physical presence in their taxable territory. ऑनलाईन सर्व्हिसेस दिल्या जातात पण त्यांचा कुठला फिजिकल प्रेझेन्स नाही आहे, तर एनी पर्सन रिप्रेझेंटिंग सच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर फॉर एनी पर्पज इन द टॅक्सेबल टेरिटरी शॅल बी लायबल टू पे टॅक्स. टॅक्स कोण भरेल? जो प्रतिनिधी असेल त्या ई कॉमर्स ऑपरेटरचा टॅक्सेबल टेरिटरीमध्ये तो भरेल. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर जर त्या ई कॉमर्स ऑपरेटरचा कुठलाही फिजिकल प्रेझेन्स नाही आहे, टॅक्सेबल टेरिटरी म्हणजे इंडिया, आणि दुसरं त्यांचा कुठलाही प्रतिनिधी कार्यरत नाही आहे, तर मग त्या ई कॉमर्स ऑपरेटरला अपॉइंट करायला लागेल एक पर्सन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये फॉर द पर्पज ऑफ पेइंग टॅक्स अँड सच पर्सन शॅल बी लायबल टू पे. एक व्यक्ती रिप्रेझेंट करायला लागेल, अपॉइंट करायला लागेल आणि त्याच्या थ्रू त्यांना टॅक्स जमा करायला लागेल. अशा प्रकारे त्यांना यात तरतूद केलेली. फिजिकल प्रेझेन्स जर असेल तर मग इथे कोणती त्यांना व्यक्ती असेल तो जबाबदार असेल, ऑथोराइज पर्सन असेल, तो टॅक्स देईल. पण जर फिजिकल प्रेझेन्स नाही आहे तर मग जो त्यांचा प्रतिनिधी ज्या एरियामध्ये कामाला आहे टॅक्सेबल टेरिटरीमध्ये, तो त्याची जबाबदारी असेल टॅक्स जमा करण्याची. आणि जर फिजिकल प्रेझेन्स नाही आहे आणि कोणीही व्यक्ती त्यांच्याकडे प्रतिनिधी म्हणून काम करत नसेल तर त्यांना टॅक्स पे करण्यासाठी एक व्यक्ती अपॉइंट करायला लागेल टॅक्स जमा करायला. त्यांची जबाबदारी असेल की व्यक्ती अपॉइंट करा आणि तुम्ही टॅक्स जमा करा. जशा 4च एंट्री होत्या ई कॉमर्स ऑपरेटरच्या सर्व्हिसेसच्या, तशा रिव्हर्स 4 मला सर्व्हिसेस आहेत. त्या जवळजवळ यामध्ये 20 सर्व्हिसेस आहेत. पहिल्या जेव्हा कायदा लागू झाला फक्त 9 सर्व्हिसेस त्यामध्ये होत्या. 9 सर्व्हिसेस त्यामध्ये होत्या. आता यामध्ये कसं असतं की पहिले 9 सर्व्हिसेस दिल्या, त्याचं नोटिफिकेशन आहे 13/2017. या 9 सर्व्हिसेस नोटिफाय केल्या. आता पुढे नवीन सर्व्हिसेस येतील किंवा मग ह्यातल्या सर्व्हिसेस डिलीट पण केल्या जातील. पण नवीन सर्व्हिस जेव्हा येते तेव्हा नोटिफिकेशन असं येतं की 13/2017 हे जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये नऊ एंट्री होत्या ना पहिले, त्यांनी कसं केलं 5 नंतर 5A ही एंट्री ॲड करा. 9 एंट्री आहेत ना, नवीन एंट्री ॲड करायचे. 10वी सांगतील गरजेचं नाही, त्यांना असं वाटतंय सिक्वेन्समध्ये 5च्या नंतर पाहिजे, मग ते म्हणतात 5A ॲड करा, 5AA ॲड करा. म्हणजे कुठल्या एंट्री नंतर कुठलीही एंट्री त्याला जो नंबर देतील त्याप्रमाणे ती एंट्री तिकडे इन्सर्ट करून घ्या, अशा प्रकारे सांगितलं जातं. त्यामुळे तुम्हाला दिसेल इकडे की 5 नंतर 5A आलं आहे, 5AA आलं आहे. हे 2022ला आलं, हे 2018ला आलं 5.
म्हणजे पहिले 9 एंट्री आल्या, त्या यादीत ह्या एंट्री नव्हत्या, ह्या नंतर आल्या, पण त्या 9 नंतर 10, 11, 12, 15, 13 अशा नाही आल्या. हे 5B आहे, 5C आहे. या प्रकारे ते ॲडिशन होईल. 6, 7, 8, 9, हे 9 एक घेतले पुढे, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आहेत ना. असे नंबरला 16 दिसतात, पण ज्या अशा ए केल्यात त्यामुळे आणखीन 4 एंट्री तिकडे आहेत. आणि तर ह्या सेम एंट्री CGST मध्ये पण येतील, AGST मध्ये पण येतील आणि IGST मध्ये पण येतील. ही एक एंट्री जी आहे, ही एंट्री अशी आहे की ही IGST मध्येच, मग याच्यामध्ये IGSTच लागतो. कोणी सर्व्हिस इम्पोर्ट केली म्हणजे त्याच्यामध्ये ही CGST ॲक्टमध्ये येणार नाही किंवा IGST ॲक्टमध्ये येणार, ही IGST ॲक्टमध्येच. बाकीच्या सगळ्या एंट्र्या या IGST मध्ये पण येतील आणि CGST AGST मध्ये पण येतील. कळलं एवढं? हे नोटिफिकेशन काढून सांगितलेलं आहे. तुम्हाला कळले 5 सेक्शन. आता पहिले काय बघितलं आपण? फॉरवर्ड चार्ज बघितलं. पहिले बघितलं फॉरवर्ड चार्ज. यामध्ये सप्लायर करतो, इनवॉइस बनवतो, रिसिपियंटकडून टॅक्स कलेक्ट करतो, ते भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? सप्लायरची. पेट्रोलवरती जेव्हा काउन्सिलमध्ये निर्णय होईल, हे 5 पेट्रोलियम प्रॉडक्टवरती GST लागू शकतो फ्युचरमध्ये. रिव्हर्स चार्ज आपण 9.3 बघितला, नोटिफाईड सर्व्हिस कुठल्या आपल्याला बघायचे, डिस्कस करायचे. 9.4 मध्ये चार्ज आहे. बिल्डरला ITC मिळत नाही म्हणून बिल्डरला सांगितलं आहे की तुम्ही सगळं परचेस करा. कॅपिटल गुड्स 100%, रजिस्टर पर्सनकडनं, सिमेंट 100% आणि बाकी इनपुट सर्व्हिसेस 80% परचेस करा. कोणाकडनं? रजिस्टर पर्सनकडनं. आणि 20% अनरजिस्टरकडनं परचेस केले तर कुठलाही रिव्हर्स चार्ज लागणार नाही. 9.5 मध्ये आपण नोटिफाय केलेल्या 4 सर्व्हिसेस बघितल्या. आता आपल्याला 9.3 मधली पहिली सर्व्हिस बघायची आहे, GTA सर्व्हिस, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. आता तुम्ही इथे मार्केटला जाऊन गेलात तुम्ही, तिकडे ना टेम्पो उभे असतात. ते टेम्पो उभे असतात. आता कोणी काय परचेस केलं, आता तिकडे दुकान आहे फर्निचरचं, कोणी कपाट परचेस केलं, शोकेस परचेस केलं, टेम्पोवाल्यांना बोलवतात. त्यात ती लोक जवळपासची गावं आहेत तिकडे ते लोक 200, 300, 400, 500 रुपये घेऊन ते ट्रान्सपोर्ट करतात. फर्निचर गुड्स आहे, सोफा सेट गुड्स आहे, शोकेस गुड्स आहे, तो टेम्पोवाला ते सामान घेऊन जातो. कोणी घर शिफ्ट केलं, त्यांना बोलवतात टेम्पोवाल्यांना, सामान भरतात, शिफ्ट करतात. कोणी भाजीपाला काय माल घेतला कुठला, त्यांना आपल्या गावात घेऊन जायचं आहे, टेम्पोवाल्याला बोलवतात, ते माल घेऊन जातात. आता बघा, ते गुड्स ट्रान्सपोर्ट करतात, पण गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या डेफिनेशनमध्ये ते येत नाही. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कोण आहे? हे जे नोटिफिकेशन आहे त्यात डिफाईन असं केलं आहे की गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी और GTA मीन्स एनी पर्सन हू प्रोवाइड्स सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स बाय रोड अँड इश्यूज. हे पहिलं जे टेम्पोवाले आहेत त्यांना हे पहिलं बरोबर आहे. दुसरं अँडच्या पुढे दिलं आहे, अँड इश्यूज कन्साइनमेंट नोट बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड. ते एक डॉक्युमेंट बनवतात, त्यात ते माहिती लिहितात की या गुड्सचा मालक कोण आहे. बरोबर आहे? हे बिल असतं, यांनी परचेस कोणाकडनं केलं, कोणाचे गुड्स आहेत, जो बाहेर त्याचे गुड्स आहेत तो मालक आहे, ते कुठनं घेतले, कुठे पोचते करायचे आहेत, याचं एक डॉक्युमेंट असतं. किती किलोमीटर अंतर आहे, त्याचं किती भाडं आहे, त्याचा GST कोण भरणार आहे, याविषयी सगळं त्या डॉक्युमेंटमध्ये माहिती असते. त्याचा इन्शुरन्स काढला आहे का, डॅमेज झालं तर जबाबदारी कोणाची, मालाची, भरपाई करण्याची. आणि जे वाहतुकीचे नियम असतात, हायवेला जेव्हा ट्रान्सपोर्ट होतो तेव्हा सगळे नियम पाळण्याची जबाबदारी त्यांची असते. जर नियम कुठला पाळला नाही तर दंड कोण भरणार? GTA. म्हणजे एक ॲग्रीमेंट असते, कॉन्ट्रॅक्ट असतं. जेव्हा एखादी कंपनी, त्यांचं काय प्रॉडक्ट आहे, रॉ मटेरियल आहे, फिनिश गुड्स आहे, ते ज्यावेळेस एका राज्यामधनं आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये जे गुड्स बनतात ते इकडनं रोड ट्रान्सपोर्ट थ्रू वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलं जातं. मग ते बिहार असेल, UP असेल, कुठे कुठे पाठवलं जातात ते गुड्स. आणि त्या गाड्या 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस चालतात.
सीझन उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, मग ते जे गुड्स आहेत ते गाडीचा ॲक्सिडेंट झाला, डॅमेज झाले, गुड्स काय खराब झालं, तर जबाबदारी कोणाची? मग त्याचा इन्शुरन्स काढला जातो. तर हे सगळं ज्यावेळेस त्या ट्रान्सपोर्ट कंपनीची जबाबदारी असते की आमचे गुड्स तुम्ही प्रॉपर सप्लाय करायचे. जसं का असे काच वगैरे असतात, ते काचेच्या वस्तू असतात, त्या प्रॉपर पॅकिंग वगैरे करून मग ते घेऊन जातात. ते सगळी जबाबदारी कोण घेतं? हे सगळं डॉक्युमेंट जे असतात दिलेलं असतं की गुड्स कोणाचे आहेत, ते गुड्स प्रॉपर ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी कोणाची, डॅमेज झाली तर भरपाई कोण देणार, इन्शुरन्स काढला आहे का, आणि जर ती गाडी खाली करायला उशीर झाला तर मग एक्स्ट्रा पर डे चार्जेस काय असतील, हे सगळं त्यांच्या इन्व्हॉइसवर लिहिलेलं असतं. जे डॉक्युमेंट असतं इन्व्हॉइस म्हणजे त्याला म्हणतात कन्साइनमेंट नोट. लक्षात, ही कन्साइनमेंट नोट हे छोटे जे आपल्याकडे टेम्पो चालक असतात ते काय बनवत नाही, ते लोकली इथल्या इथे काय करतात, जसे रिक्षा लोकल चालतात तसे हे टेम्पो जे आहेत ते लोकल चालण्याकरता असतात, त्यांना ही तरतूद लागू होत नाही. लक्षात. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय रोड ट्रान्सपोर्ट एजन्सी GTA मला कोणते कळलं आता, इन रिलेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड टू कोणाला, स्पेसिफाईड रेसिपियंट. रेसिपियंट कोण आहे? फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, एनी पर्सन रजिस्टर अंडर GST, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, एनी कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. हे जे पर्सन आहे यांना जर सप्लाय केला GTAने, तर स्पेसिफाईड रेसिपियंट जो आहे तो टॅक्स जमा करेल. जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत वेगळ्या राज्यामध्ये जेव्हा तो ट्रक चालतो तेव्हा त्याचे 2 लाख रुपये समजा मालाचे चार्जेस असतील, 2 लाख रुपये, तर या 2 लाखावर GST लावण्याची जबाबदारी कोणाची राहील? रेसिपियंटची राहील. आता जी कंपनी एखाद्या प्रॉडक्ट बनवते आणि ती वेगळ्या राज्यामध्ये पाठवते तर ती कंपनी ऑब्वियसली GSTमध्ये काय असेल, रजिस्टर असेल, तर टॅक्स लावण्याची जबाबदारी त्यांची असेल. आता बिल्डिंग आहे, मोठ्या मोठ्या सोसायट्या अशा की जिकडे 10, 12, 15 असे बिल्डिंग आहेत, त्यांच्याकडे दर महिन्याला त्यांना काही काम चालतं, काही मेंटेनन्स आहे, काहीतरी आहे, मग ते विटा मागवतात, सिमेंट मागवतात. त्यांनी काही मागितलं तर त्यांना GST भरायला लागेल. त्याकरता काय म्हटलंय, सोसायटी रजिस्टर, कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर एस्टॅब्लिश बाय और अंडर एनी लॉ. जी सोसायटी रजिस्टर असेल, जी कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर असेल, त्यांनी काही परचेस केलं आणि जर त्यांनी GTA थ्रू मागवलं तर मग त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं पण लागेल कंपल्सरी. सेक्शन 24 काय म्हणतो, जर तुम्ही RC मधला टॅक्स भरायला लायबल असाल तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल कंपल्सरी आणि टॅक्स जमा करावा लागेल. जसं शहर वाढत जातं तर एखादे मोठे मोठे बिल्डर आहेत ते असे शहराबाहेर एक बिल्डिंग बांधत नाही, इकडे असं 10, 15, 20 बिल्डिंगचं पूर्ण एक संकुल बनवतात. मग तिकडे शॉप बनवतात, सगळ्या गोष्टी, शाळा पण बनवतात, सगळ्या गोष्टी बनवतात जेणेकरून तिथे लोक राहायला जातील. अशा मोठ्या मोठ्या ज्या सोसायट्या आहेत त्यांच्याकरता गव्हर्नमेंटला त्यांनी काय गुड्स मागवले GTA थ्रू तर त्यांच्याकडून GST घेता यावा म्हणून याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी पण काय केले, इन्क्लूड केले. आलं लक्षात. तुम्ही हे बघितलं पाहिजे की रेसिपियंट कोण आहे, घेणारा कोण आहे. जर हे स्पेसिफाईड रेसिपियंटमध्ये जे पर्सन दिले ते असतील तरच रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देण्याची तरतूद लागू होईल. आता जर हा जो रेसिपियंट आहे हा जर गव्हर्नमेंट असेल तर, जर हा डिपार्टमेंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंट एजन्सी हे असतील ज्यांनी GST नंबर काढला आहे TDS कट करण्याकरता, ओके, provided that nothing contained in this entry shall apply to services provided by goods transport agency by way of transportation of goods in goods carriage by road to कोण, जी GTची सर्व्हिस कोणी घेतली, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज यांनी घेतले असेल ते GST रजिस्टर असतील सेक्शन 51 प्रमाणे तर त्यांच्यावरती रिव्हर्स चार्ज देण्याची तरतूद लागू होणार नाही. आणि दुसरी एक एक्झम्पशन एंट्री आहे त्यात पण ती सर्व्हिस त्यांना एक्झम्प्ट केली.
आणि ज्या वेळेस मी हे बघतो त्यावेळेस माझ्याकडे एक्झाम्शन करता वेगळं नोटिफिकेशन आहे, ह्या सर्व्हिसेस एक्झाम केल्या. मग त्यामध्ये मला बघायला लागतं की JTAची कुठली सर्व्हिस यामध्ये एक्झाम केली आहे का. त्या सगळ्या एंट्र्या मला बघायला लागतात. ह्या जवळजवळ 100 एंट्र्या असतील सर्व्हिसेस एक्झाम्शनमध्ये. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. गुड्स बाय रोड जेव्हा दिलेलं आहे त्यावेळेस ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे. पण एक्सेप्ट काय म्हटलं आहे, एक्सेप्ट द सर्व्हिसेस ऑफ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आणि कुरिअर एजन्सी बाय इनलँड वॉटरवेज. जेव्हा गुड्स ट्रान्सपोर्ट होतील सर्व्हिस दिली जाईल. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. गुड्स ट्रान्सपोर्ट करणारा कुरिअर किंवा JTA नसेल तर एक्झाम्प्ट आहे. जसं सांगितलं ना मी की त्या मार्केट ज्या इथे जे टेम्पोवाले उभे आहेत त्यांची सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे, ती टॅक्सेबलच नाही. ते गुड्स ट्रान्सपोर्ट करतात, बरोबर आहे, बाय रोड करतात. तसंच वॉटरवेज आहे, बाय इनलँड वॉटरवेज गुड्स ट्रान्सपोर्ट होतील आयदर बाय रोड किंवा बाय इनलँड वॉटरवेज. जो हे गुड्स ट्रान्सपोर्ट करेल तो जे काही चार्जेस घेईल ती सेवा ती सर्व्हिस ही करमुक्त असेल. बाय रोड एक्सेप्ट कुरिअर सर्व्हिस, कुरिअर एजन्सी आणि JTA सर्व्हिस ही टॅक्सेबल. हे क्लिअर झालं. आता JTAच्या सगळ्या सर्व्हिसेस टॅक्सेबल नाही आहेत. JTAचं पण असं आहे, जर JTA एंट्री नंबर 21 आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट इन गुड्स कॅरेज ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, milk, salt, food grain including flour, pulses, rice, organic manure, newspaper, relief material meant for victims of natural or man-made disaster, calamities, accident, mischief, डिफेन्स किंवा मिलिटरी इक्विपमेंट हे सामान जर का या पर्पज करता जाता काही सेवा देत असेल कोण JTA तर याच्याकरता सर्व्हिस JTAने दिली तर ती सर्व्हिस एक्झाम्पल आहे, करमुक्त राहील. प्रत्येक वेळेस मला हे बघायला लागतं की सगळ्यात पहिले सप्लायची एक डेफिनेशन, त्या डेफिनेशनप्रमाणे माझं ट्रान्झॅक्शन किंवा माझी ॲक्टिव्हिटी ही सप्लायप्रमाणे पहिले प्रूव्ह झाली पाहिजे की माझं ट्रान्झॅक्शन माझी ॲक्टिव्हिटी ही सप्लाय आहे. सप्लाय असेल तर मला हे बघायला लागतं की एक्झाम तर नाही केली. जर एक्झाम केलं माझं ट्रान्झॅक्शन तर मग टॅक्स येणारच नाही. जर एक्झाम नाही आहे तर मग हे बघायला पाहिजे रिव्हर्स चार्ज आहे का. जर रिव्हर्स चार्ज नाही आहे तर फॉरवर्ड चार्ज. लक्षात घ्या, समजा 1000 सर्व्हिस असतील किंवा 500 सर्व्हिस असतील, त्यातल्या 20 सर्व्हिस त्यांनी काय केल्या या रिव्हर्स चार्जमध्ये आहेत. म्हणजे रिव्हर्स चार्ज नाही आहे म्हणजे फॉरवर्ड चार्ज. हा जो कायदा सर्व्हिस टॅक्सचा हा पहिल्यापासून नव्हता. आपल्याकडे 1994-95ला ज्यावेळेस मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर झाले त्यावेळेस लागू केलं. तेव्हा त्यांनी पहिले 3 सर्व्हिसेस काय केल्या, 3 सर्व्हिसेस टॅक्सेबल केल्या. मग 3च्या नेक्स्ट इयरला 5 केल्या, 6 केल्या, असं करत सर्व्हिसेस वाढवत गेले. मग 10 सर्व्हिस, 20, 25. मग पुढे त्यांना असं झालं की किती सर्व्हिस आपण जेव्हा आपण सांगतो की ब्युटी पार्लर सर्व्हिस तेव्हा डिफाईन करायला लागतं की ब्युटी पार्लर सर्व्हिस म्हणजे काय. मग केस रंगवणं, केस कापणं, मग नखं रंगवणं एवढं सगळं लिहायला लागतं की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्या सर्व्हिसेस ब्युटी पार्लर सर्व्हिसमध्ये येतात. लक्षात घ्या. मग त्यांनी काय केलं, सांगितलं सगळ्या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत एक्सेप्ट आम्ही लिस्ट करू या सर्व्हिसेस टॅक्सेबल नसतील, या एक्झाम्प्ट असतील. जसं 100 लोक एक्झामला बसले आणि यातला 5 कोण झालं
हे सांगायचं आहे. फेल कोण झालं सांगायचं आहे. सांगितलं की 10 जण फेल झाले, तर 90 पास झाले हे कळतं ना. 90 नावं सांगण्यापेक्षा हे 10 जण फेल झालेले आहे ती नावं सांगतो, बाकी 90 पास आहे. तसं इकडे असं आहे की मॅक्झिमम सर्व्हिस या फॉरवर्ड चार्जवर आहे, त्यामुळे फॉरवर्ड चार्जची लिस्ट सांगायची गरज नाही. तुम्ही जेव्हा रेट बघाल, रेटमध्ये काय दिलं आहे की ह्या सर्व्हिसचा रेट एवढा आहे. मग रिव्हर्स चार्ज फॉरवर्ड चार्ज कुठला आहे हे सांगायचं नाही तिकडे. मी हे बघायचं की रिव्हर्स चार्ज नोटिफिकेशन असेल, त्यात ती सर्व्हिस नोटिफाय रिव्हर्स चार्ज झालेली नसेल म्हणजे फॉरवर्ड चार्ज. फक्त या सर्व्हिसेस ज्या आहेत 20-22 सर्व्हिस ज्या आहेत याच रिव्हर्स चार्जमध्ये आहेत, बाकी सगळ्या सर्व्हिसेस या फॉरवर्ड चार्जवर आहेत. आणि जसे बाकी गुड्स आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, त्यातला पण एक 8 सर्व्हिस असतील, 7 ते 8 गुड्स 7 ते 8 गुड्स जे आहेत जी प्रॉडक्ट आहेत तेच रिव्हर्स चार्जमध्ये आहेत, बाकी सगळे गुड्स फॉरवर्ड चार्जमध्येच आहेत. रिव्हर्स चार्ज का ठेवला गेला, एक व्यवस्था आहे की ज्यामध्ये इफिशियंटली टॅक्स कलेक्ट होईल. हे लक्षात घ्या. टॅक्स सप्लायरकडनं घेणं नॉर्मली सोपं आहे, पण काही केसमध्ये गव्हर्नमेंटला असं वाटतं की इथे रिसिपियंटला टॅक्स जमा करायला सांगितलं आपण तर इफिशियंटली टॅक्स कलेक्शन होईल. सोपं काय, फॉरवर्ड चार्ज सांगणं सोपं आहे का रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायला सांगणं सोपं आहे. तर ही मेथड गव्हर्नमेंटला काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं वाटलं की रिव्हर्स चार्ज काढावा आणि जिकडे रिसिपियंटला सांगावं की तुम्हीच टॅक्स द्या. त्यामुळे ह्या केसेस कमी आहेत. काही असे अपवाद आहेत जिकडे रिव्हर्स चार्ज सांगितलं आहे, म्हणून रिव्हर्स चार्जच्या एंट्री कमी आहे. समजलं ना. त्याच्यामध्ये काय, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GTA टू अनरजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. जो CTP आहे त्यांना जे हँडीक्राफ्ट गुड्स आहेत ना, हँडमेड गुड्स, ते जोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर 10 लाख 20 लाख जे लिमिट आहे थ्रेशोल्ड, ते जोपर्यंत एक्सिड होत नाही ते राज्याबाहेर सप्लाय करू शकतात. त्यांना फक्त पॅन पाहिजे आणि EB बनवला पाहिजे, त्यांना ही कंडिशन दिली. तर तसे CTP जे आहेत आणि अनरजिस्टर्ड पर्सन अदर दॅन फॉलोविंग रिसिपियंट हे जे दिले यांना कंपल्सरी एक्शन घ्यावाच लागेल टॅक्स देण्याकरता. हे सोडून जर अनरजिस्टर्ड पर्सन असतील आणि अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असतील यांना पण काय केलं आहे 21A प्रमाणे एक्झाम केलं. GTA सर्व्हिस जर का तुम्ही एक नवीन घर परचेस करता आणि तिकडे तुम्हाला राहायला जायचं आहे, तुम्ही जुन्या घरातलं सगळं सामान GTA थ्रू जर का बाय रोड ट्रान्सपोर्ट कराल तुमचं सामान, ते GTA तुमच्याकडनं जो काय चार्ज घेईल त्याच्यावरती GTA पण चार्ज घेणार नाही जर तो अनरजिस्टर्ड असेल तर, आणि तुम्हालाही कुठला चार्ज द्यायला लागणार नाही, कारण ती सर्व्हिस काय केली एक्झाम केली. सर्व्हिस घेणारा कोण आहे, अनरजिस्टर्ड पर्सन. ओके. लक्षात. ही एंट्री का आणली, ही एंट्री बघा, ही अमेंडमेंट होऊन आली जेव्हा GST कायदा लागू झाला. त्यामध्ये सेक्शन नंबर 24 सांगतो की जर RCM ॲप्लिकेबल आहे तर मग रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी होईल. मग जे GTA अनरजिस्टर्ड होते त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायचंच नव्हतं. ते म्हणायचे की आम्ही कन्साइनमेंट रोड बनवतो, आम्ही GTA आहोत, अनरजिस्टर्ड पर्सनचा आम्ही सप्लाय करणारच नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या जे अनरजिस्टर्ड पर्सन होते त्यांचा प्रॉब्लेम यायला लागला की अरे हे जर का हे करत नसतील, आम्ही अनरजिस्टर्ड ते पण अनरजिस्टर्ड आहे, मग सप्लाय व्हायचा कसा. मग ही एंट्री गव्हर्नमेंटने करून आणली की जर GTAने सप्लाय केला, सर्व्हिस दिली अनरजिस्टर्ड पर्सनला, आणि ते कोण आहेत, ते या ABCDEF मधले नाही आहेत, तर ती सर्व्हिस करमुक्त असेल. कळलं. आत्ता आपण लेव्ही आणि कलेक्शन बघतोय, म्हणून मी तुम्हाला सेक्शन 9 बरोबरच सेक्शन 11चं कनेक्शन सांगतोय. काय आता आपण जे टॉपिक बघतोय ते कसे आहेत, एक लक्षात घ्या की इथे आपण आलो, हा ॲक्ट मी काढला,
हा चॅप्टर आहे लेवी आणि कलेक्शन ऑफ टॅक्स. 7-8 मी घ्यायला नंतर. आता आपण 9 वरती आलो. लेवी आणि कलेक्शन. लेवी कशावर आहे? सप्लायवर आहे. सप्लाय कशाला म्हणतात हे 7-8 मध्ये क्लिअर होईल. आता जो सप्लाय असेल तर लेवी आयदर फॉरवर्ड चार्जला होईल किंवा रिव्हर्स चार्जला होईल. सप्लाय आहे पण तो सप्लाय जर एक्झाम्प्ट असेल तर मग टॅक्स लागणार नाही. त्यामुळे पहिले मी हे बघेन की माझा ट्रान्झॅक्शन, माझी ॲक्टिव्हिटी सप्लायमध्ये येते की नाही. यस, सप्लाय आहे. तो सप्लाय एक्झाम्प्ट असेल टॅक्स नाही. सप्लाय एक्झाम्प्ट नाही आहे तर मग टॅक्स आहे. मग टॅक्स आहे तर फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे का ECO चार्ज आहे हे बघायचं. कळलं एवढं? आता पुढचा प्रश्न असा आहे की ठीक आहे, रिव्हर्स चार्ज आहे यांना, GTAला रिव्हर्स चार्ज आहे. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता की GTAमध्ये ज्या वेळेस गव्हर्नमेंटने सांगितलं की म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, GTAला पेशंट घेण्याची गरज नाही. जो रजिस्टर फॅक्टरी असेल, रजिस्टर कुठलाही पर्सन असेल तो GTA सर्व्हिस घेईल, तो टॅक्स देईल आणि त्यांनी आम्हाला 5% टॅक्स द्यायला पाहिजे. ओके, 5% द्यायला पाहिजे. आणि दुसरे असे मोठे ट्रान्सपोर्टर होते, मोठे GTA होते, त्यांनी गव्हर्नमेंटला काय सांगितलं की आम्हाला फॉरवर्ड चार्ज द्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. छोटे जे ट्रान्सपोर्टर आहेत, छोटी GTA आहेत, त्यांना तुम्ही रिव्हर्स चार्ज ठेवा जे अनरजिस्टर्ड असतील. आणि मोठे जे आहेत त्यांनी 12% गव्हर्नमेंट त्यांना काय केलं, एक 5% जो आहे हा रेट दिला गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीला. बाय रोड गुड्स ट्रान्सपोर्ट करणार 5% रेट असेल. याच्यामध्ये जर तो जो GTA असेल त्याला रजिस्ट्रेशन पाहिजे असेल रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. आणि जर त्यांनी रेट 5% घेतला तर 5% काय होईल, रिसिपियंट टॅक्स देईल. म्हणून रजिस्टर आहे तरी रिसिपियंट टॅक्स देईल. आणि रेट जर 12% हा जो आहे हा अशा GTAs आहे ज्यामध्ये फॉरवर्ड चार्ज आहे. ज्यामध्ये फॉरवर्ड चार्ज कळलं. 5% एक रिव्हर्स चार्ज आणि 12% फॉरवर्ड चार्ज. आता जर का असे 2 रेट ठेवले तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय सांगितलं, जे GTA रजिस्ट्रेशन घेतील आणि रेट 5% सांगतील त्यांना नो ITC. त्यांना ITC नाही मिळेल. पहिली गोष्ट काय, रिसिपियंट टॅक्स जमा करणार आहे. रिसिपियंट टॅक्स जमा करणार आहे. हे टॅक्स कुठला कलेक्टच नाही करणार. तर यांच्याकडे जे परचेस केलं आहे तो जो काय ITC जमा होईल त्याचा कुठलाही रिफंड किंवा काही मिळणार नाही. तो तिथे अशाच प्रकारे लॅप्स होईल ITC त्यांचं. त्यांना ITC घेता येणार नाही. त्यांनी ITC घ्यायचाच नाही आहे. त्यांनी GST 1 भरायचा, 3 भरायचा, पण कुठलाही टॅक्स कलेक्टच नाही करायचा. तो टॅक्स भरणारा प्रश्न येत नाही. मला लक्षात एवढी गुंतागुंत कळली. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की हे जे 5% रिव्हर्स चार्जवाले होते त्यांचं म्हणणं असं झालं की आम्ही रिव्हर्स चार्जमध्ये जेव्हा सर्व्हिस देतो तेव्हा 5% हा कोण भरतो, रिसिपियंट भरतो. पण त्याचं अकाउंटिंग करण्याची पद्धत आहे ती किचकट आहे. मग ते एंट्री करा, ते पैसे भरा. त्यांचं असं झालं की ते 12% वाल्या GTAना जास्त सर्व्हिस द्यायला लागले आणि हे 5% वाले जे होते यांना कुठल्याही प्रकारचा ITC नकोच आहे. मग त्यांच्याची मागणी होती की आम्हाला तुम्ही 12% प्रमाणे फॉरवर्ड चार्ज द्या. 5% पण 5% फॉरवर्ड चार्ज द्या, आम्ही कलेक्ट करू, जमा करू, आम्हाला ITC नको. जसं आम्ही 5% छोटे GTA आहेत त्यांचं म्हणणं होतं की 5% आम्ही रेशन का घेतलं. जर रेशन घेतलं त्याचा अर्थ काय होतो की हा सिरियस बिझनेसमॅन आहे.
आज बिझनेस करणार, कारण की यांनी जीएसटीने काय घेतलेलं आहे, नोंदणी केलेली आहे. पण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही एवी तेवी नोंदणी केलेलीच आहे, आम्हाला जीएसटीला वन भरावाच लागतो, सुद्धा भरावाच लागतो, आम्हाला फॉरवर्ड चार्ज द्या, आम्ही 5% कलेक्ट करून जमा करू, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. कळलं? मला ITC नको, ITC नको, 5% तुम्ही रिव्हर्स चार्ज दिलेला आहे आम्हाला, तो 5% आम्हाला ITC नकोच आहे, पण तो फॉरवर्ड चार्ज द्या, 5% फॉरवर्ड चार्ज द्या, ITC नकोच आहे. हे जे 12% आहे, हा जो रेट आहे, हे जे मोठे GT आहे त्यांच्याकडे स्वतःची गॅरेजेस आहेत, त्यांची ट्रक मेंटेनन्स तिथे होतात, जे कुठले पार्ट्स असतील, टायर, कुठलेही बाकीचे पार्ट्स सगळे ते परचेस करतात, त्यांचे मेकॅनिक गाड्या रिपेअर करतात, त्यांच्याकडे इनवर्ट सप्लायच्या गुड्सचा ITC जमा होतो. ते 12% जे कलेक्ट करतात ते भरत असताना ते जे परचेस केलेलं मटेरियल आहे तो ITC ते घेतात. गाड्यांचा इन्शुरन्स आहे तो भरत असतील, सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस त्यांना टॅक्स भरायला लागतो त्याचा ITC त्यांना पाहिजे. त्यांची ही मागणी होती, म्हणून त्यांच्याकरता गव्हर्नमेंटनी जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत, GT आहे, त्यांच्याकरता 12% फॉरवर्ड चार्ज दिलाच होता. आणि बाकीच्यांना सांगितलं होतं की तुम्हाला रेशन घ्या, अगर घेऊ नका, रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपियंट टॅक्स देईल, आणि जर रेशन घेतलं असेल, तुम्हाला ITC नको असेल तर आम्ही 5% वेगळा रेट देऊ तुमच्यासाठी. आणि त्या लोकांनी 5% फॉरवर्ड चार्ज मागितला, कारण की फॉरवर्ड चार्ज मागितला तर काम जास्त मिळेल असं काही इंडस्ट्री म्हणतात, काही फॅक्टरीज म्हणतात, तर आम्हाला फॉरवर्ड चार्ज द्या 5%. आता ही मागणी गव्हर्नमेंटला जर का कुठली मागणी आली तर नॉर्मली गव्हर्नमेंट काय करतात, 1 एप्रिलपासून नवीन बदल लागू करतो. पण ही मागणी होती ती गव्हर्नमेंटने काय त्यांची एप्रिलला मान्य केली नाही, आणि हे मागणी धरून लावत होते. त्यामुळे काय झालं, 2022 मध्येच गव्हर्नमेंटला यांची मागणी मान्य करायला लागली, आणि त्याला सांगितलं ठीक आहे, तुम्ही 18 जुलैपासून तुमची मागणी मान्य करतो आम्ही. लक्षात घ्या, 17 जुलैपर्यंत तुम्ही 5% फॉरवर्ड चार्जमध्ये आहात, आणि तुमची मागणी असून पण गव्हर्नमेंटनी मागणी काय होती, लागू करा एप्रिलपासून. पण एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, सरकार काय मान्य करत नव्हतं, आणि यांचा फोर्स पण वाढत होता, आणि शेवटी गव्हर्नमेंटला झुकायला लागला, आणि त्यांनी नोटिफिकेशन काढलं की ठीक आहे, 18 जुलैपासून तुम्हाला 5% फॉरवर्ड चार्ज दिला आम्ही, तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार फॉरवर्ड चार्जमध्ये. मग तुम्ही काय करा, GST पोर्टलला त्या प्रकारे तो ऑप्शन जो आहे तो ऑफ करा. तो कधीपर्यंत ऑफ करा, मग ज्या वेळेस हे नोटिफिकेशन काढलं त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही तो जो ऑप्शन घ्याल, ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी 16 ऑगस्टपर्यंत ती फॉर्मॅलिटीज करावी. GST पोर्टलवरती तुम्ही 18 जुलैपासून इनवॉइस बनवायला सुरुवात करा फॉरवर्ड चार्जचे 5%चे. पण हा ऑप्शन मी चूज केला आहे, मी फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स जमा करणार आहे, याची माहिती देण्याकरता त्यांना वेळ द्यायला पाहिजे ना. हे नोटिफिकेशन जेव्हा आलं त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सांगतोय की तुम्ही 30 दिवसामध्ये म्हणजे 16 ऑगस्टपर्यंत ही नोंदणी करा की मी GT आहे, मला फॉरवर्ड चार्ज पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे अनाक्षरमध्ये दिलं की या प्रकारे मला ऑप्शन द्या की मला फॉरवर्ड चार्ज या वर्षाकरता फॉरवर्ड चार्ज पाहिजे. जर त्यांनी हे ठरवलं असं की एप्रिलपासून करायचं आहे, तर आत्ता कसं केलं आहे, आत्ता कोणाला चेंज करायचं असेल तर 1 एप्रिलच्या अगोदर पोर्टलवरती ऑप्शन येतो की मी 5% रिव्हर्स चार्जमध्ये होतो, मला 5% फॉरवर्ड चार्ज द्या, किंवा मी 5% फॉरवर्ड चार्जमध्ये आहे, मला 12% रिव्हर्स चार्ज पाहिजे. हे जर का करायचं, सॉरी 12% फॉरवर्ड चार्ज पाहिजे, हे जर करायचं असेल तर हे करण्याकरता जानेवारीपासून ऑप्शन येतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 31 मार्चपर्यंत तुम्ही काय करा, चूज करा हा ऑप्शन, ऑफ करा हा ऑप्शन. पण हे काय अगोदर घडलं नाही, त्यामुळे मध्येच 18 जुलै 2022 पासून फॉरवर्ड चार्ज 5%मध्ये आला. 17पर्यंत असे ऑप्शन होते, 5% रिव्हर्स चार्ज, 12% फॉरवर्ड चार्ज. 5%मध्ये ITC मिळत नाही सप्लायरला, GTAला 12%मध्ये त्या GTAला ITC घेता येतो. आणि 18 जुलैपासून 5% रिव्हर्स चार्ज, 5% फॉरवर्ड चार्ज आणि 12% फॉरवर्ड चार्ज असे 3 ऑप्शन चालू झाले. सरकारला कळलं पाहिजे ना कोण रिव्हर्स चार्जमध्ये आहे, कोण फॉरवर्ड चार्जमध्ये, म्हणून ते इंटिमेशन द्यायला लागतं. आता कोणाला कंपोजिशन स्कीम पाहिजे असेल तर ती 1 एप्रिलच्या अगोदर पोर्टलला ऑप्शन असतो, तिकडे जाऊन इम्प्लिमेंट करायला लागते. किंवा मी आत्तापर्यंत सेक्शन 9 मध्ये टॅक्स देत होतो,
आता मला सेक्शन 10 मध्ये कंपोजिशन लेव्ही पाहिजे आहे, तर ती मध्येच मिळत नाही, ती 1 एप्रिलपासूनच मिळते. त्याच्या अगोदर ऑप्शन येईल, मे बी जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये येईल, तेव्हा तो ऑप्शन चूज करायचा आणि 1 एप्रिलपासून मग सेक्शन 10 प्रमाणे फॉर्मॅलिटीज त्याला करायच्या असतात. मग त्याच्या लॉग इनला पोर्टलला त्याप्रमाणे रिटर्न दिसतात. रिटर्न मग GSTR 10 साठी सेक्शन 10 साठी वेगळे GST फॉर्म आहेत आणि 9 करता वेगळे आहेत. GSTR 1 GSTR 3B हे सेक्शन 9 करतायत आणि GSTR 4 आणि CMP 08 हे कंपोजिशन डिझाईन करतायत. मग तो जसा तो ऑप्शन चूज करेल त्याला त्याप्रमाणे आतमध्ये रिटर्नचे फॉर्म दिसतील. त्यामुळे ज्याप्रमाणे मागणी होईल त्याप्रमाणे पोर्टलला चेंजेस करण्याकरता तो वेळ मिळावा म्हणून मग अशा प्रकारची फॉर्मॅलिटी ठेवली की तुम्हाला एकदम मिळणार नाही. आजपासून मी सेक्शन 9 मध्ये उद्यापासून मला कंपोजिशन स्कीम पाहिजे असं नाही म्हणून. लक्षात, ही सगळी जी माहिती आहे ती यात दिलेली आहे की अशा प्रकारे त्यांनी अनाक्षर फॉर्म दिले की यात तुम्ही डिक्लेरेशन द्या अनाक्षर 3 मध्ये की आम्हाला काय पाहिजे, फॉरवर्ड चार्ज पाहिजे, आणि मग दरवर्षी अशा प्रकारचा अनाक्षर भरायला लागतो की कोणाला चेंज करायचं आहे. एकदा का ऑप्शन चूज केला थ्रू आउट इयर तोच ऑप्शन त्यांना फॉलो करायला लागतो, मध्ये बदलता येत नाही. आय अंडरस्टँड दॅट दिस ऑप्शन वन्स एक्झरसाइज शॅल नॉट बी अलाउड टू बी चेंज विदिन अ पिरियड ऑफ 1 इयर. मार्चपर्यंत हाच राहील, नंतर वाटलं की हा मला सुटेबल नाही पुढच्या वर्षी परत बदला, पण एकदा घेतला का मग एप्रिल टू मार्च 12 महिने तोच ऑप्शन वापरायला लागेल, तोच ऑप्शन प्रॅक्टिसमध्ये ठेवायला लागेल, तोच ऑप्शनप्रमाणे कम्प्लायन्स करायला लागतील. तर एवढं. आता GT मध्ये कसं आहे बघा, रजिस्टर GT आहे, प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस टू स्पेसिफाईड रिसिपियंट, किंवा अनरजिस्टर्ड GT असेल तो पण सर्व्हिस देईल कोणाला, स्पेसिफाईड रिसिपियंटला. जर या सर्व्हिसेस दिल्या तर फॉरवर्ड चार्जमध्ये असू शकेल, तर रेट जाईल 12 किंवा 5 जो चूज केला आहे GT आहे. जर अनरजिस्टर्ड असेल GT आहे तर मग रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स जमा करायचा आहे कोणाला, रिसिपियंटला, स्पेसिफाईड रिसिपियंटला. आणि GT सर्व्हिस जर का एक्झाम केलेली असेल अदर दॅन स्पेसिफाईड रिसिपियंट एक्झाम्प्ट आहे त्याप्रमाणे एक्झामवर राहील. आणि जरी स्पेसिफाईड रिसिपियंट जरी असला आणि जिकडे ज्या सर्व्हिस एक्झाम केल्या त्याप्रमाणे मग ती सर्व्हिस टॅक्सेबल होईल नाही होणार, कारण एक्झाम दिलेलं आहे. लक्षात घ्या, स्पेसिफाईड रिसिपियंट आहे पण अशी सर्व्हिस आहे की जी गव्हर्नमेंटने एक्झाम केली आहे. मिलिटरी इक्विपमेंट पाठवायचे जर ते मी विकतोय, मिलिटरी डिफेन्स इक्विपमेंट ते मी विकत असेल, GT थ्रू पाठवले, टॅक्सेबल नाही होणार. स्पेसिफाईड रिसिपियंटला पण टॅक्सेबल नाही होणार. कळलं? बाकीच्या एंट्रीजला जेवढा वेळ GTला लागला ना तेवढ्या वेळामध्ये बाकी सगळ्या एंट्री होतील. मुळात तुम्हाला हा कन्सेप्ट पहिले समजायला पाहिजे की कशा प्रकारे टॅक्सेबिलिटी येते. सगळ्यात पहिले हे बघायचं की जे रेट नोटिफिकेशन आहे त्यात रेट दिलेले असतात. गुड्सची नोटिफिकेशन वेगळं आहे, सर्व्हिसचं वेगळं आहे. RCM कुठल्या गुड्समध्ये नोटिफिकेशन वेगळं आहे, RCM सर्व्हिसचं नोटिफिकेशन वेगळं आहे. काही सर्व्हिसेस जसं मी बोललो की GT सर्व्हिस टॅक्सेबल आहे, पण त्यातले कुठले गुड्स ट्रान्सपोर्ट करतात यानुसार पण एक्झम्पशन आहे. या GT मध्ये तुम्हाला मी दाखवलं ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, मिल्क. आता माझं आईस्क्रीमचं पण दुकान आहे आणि दुधाचं पण आहे. जर मी दूध GT थ्रू मागवतो तर ते काय एक्झाम होईल, आईस्क्रीम मागवलं तर टॅक्सेबल होईल. हे लक्षात. रिव्हर्स चार्जचा अर्थ कळला काय की सप्लायर जो आहे तो गुड सर्व्हिस सप्लाय करतो पण तो कुठल्या प्रकारचा टॅक्स रिसिपियंटकडनं कलेक्ट नाही करत. रिसिपियंटची जबाबदारी आहे की त्यांनी गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायचा आहे, याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. कळलं ना एवढं? हे तर क्लिअर ना, रिव्हर्स चार्ज काय हे क्लिअर झालं की नाही झालं?
त्याच्यामध्ये हा एक पॉईंट मी कार्ड मारला हा सांगतोय आणि थांबूया आपण, मग ब्रेक घेऊया. ठीक आहे. पहिले काय होतं की 18 जुलैला गव्हर्नमेंटने काय केलं, बरेच चेंजेस केले 18 जुलै 2022 पासून. त्याच्या अगोदर 18 जुलैच्या अगोदर असं होतं की GTA थ्रू जर मी सर्व्हिस घेतली आणि 1500 रुपयापर्यंत भाडं आहे, ओके, आणि त्यांनी सिंगल कॅरेज छोटा टेम्पो रिक्षा असं काय यातून मला माल पाठवला आणि 1500 रुपये भाडं असेल तर ते एक्झाम होतं. आणि दुसरं कन्सिडरेशन 4-5 जणांचा माल एकाच टेम्पोतनं आला तर 750 पर्यंत जर का त्याचा चार्ज असेल तर याच्यावरती GST लागत नव्हतं. आता मी एकाचं काम करतो त्याचं नॉर्मली 400-500 बिल व्हायचं तेव्हा GST लागायचं नाही, कारण 750 पर्यंत काय होतं, एक्झाम्पशन होतं. ज्यावेळेस ही एंट्री काढून टाकली, आता 200 रुपयाचा माल जरी पाठवला तरी GST लागतो. आता पोर्टर आहे, 200 रुपयाचा माल पाठवला तरी 10 रुपये 5% GST भरायला लागतो. पहिले काय व्हायचं, 750 पर्यंत अशा सर्व्हिसेस ज्या होत्या पोर्टरसारख्या त्या कोणी घेतल्या तर GST लागत नव्हता, कारण तो एक्झाम होता. कुठलाही माल असो का, माल कुठला असो, मालाचं स्वरूप कुठलं पण असो, 750 पर्यंत जर एकत्रितपणे एखाद्या गाडीचा माल येतो सगळ्यांचा तर 750, आणि जर स्पेशल टेम्पो दिला सिंगल कॅरेज तर 1500 पर्यंत जर का भाडं असेल. लोक काय करायचे यामध्ये की माझा माल सिंगल कॅरेजमधून आला आहे का, मग मिक्स सगळ्यांचा एकत्र आला आहे, अप टू 1500 रुपये एक्झाम्पशन घ्यायचे, अप टू 1500 GST भरायचेच. जो GT आहे तो अनरजिस्टर्ड असेल तर त्याने तर टॅक्स लावलेला नाही, तो GST घेतला नाही, पण तुमची जबाबदारी आहे. हे काय बोलायचे, त्यांनी आम्हाला सिंगल कॅरेजमध्ये माल पाठवला आहे, त्याला भाडं दिलं आहे 1500. आता डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की तुमचा माल एकत्र आला का त्यांनी सिंगल कॅरेज दिला हे शोधा आणि मग सांगा त्याला की तू GST काय नाही भरला. त्यामुळे सर सकाळ 1500 पर्यंत लोक एक्झाम्पशन घेत होते. 1500 पर्यंत GTAला सर्व्हिस घेतली, भाडं घेतले, दिलेलं आहे, GST RCM मध्ये भरायची गरज नाही. पण 18 जुलैपासून काय, 1 रुपयाची GTA सर्व्हिस घेतली तरी पण GST भरायला लागतो. आलं लक्षात. थांबूया इथे, ब्रेक घेऊया.